नमस्कार मैत्रिणींनो, पिहू रेसिपी इन आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण श्री कृष्णाचा आवडता प्रसाद म्हणजे सुंठवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत। हा प्रसाद खाल्ल्याशिवाय उपवासही सुटत नाही। सुंठवडा बनवण्यासाठी इकडे आपण खारीक घेतलेली आहे, हे आहे खोबरं, शेंगदाणे, इथे आहे डिंक, सुंठ आहे, हिरवी विलायची, बडीशोप, ओवा आहे, साखर, काजू, बदाम आणि मनुके। इकडे थोडेसे तीळ आहेत। हे सर्व साहित्य आपल्याला सुंठवड्यासाठी लागणार आहे। हे आपल्याला सुरुवातीला एक एक करून हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे। याचा थोडासा कच्चापणा जाईल असं भाजायचं आहे। जास्त लालसर असं आपल्याला हे भाजायचं नाही, नाहीतर सुंठवडा आपला काळा होऊ शकतो। इथे आपण खारीक खोबरं आहे हे भाजून घेऊयात। एकदम हलक्या हाताने हे आपल्याला भाजायचं आहे। इकडे आहे तीळ, तीळही आपल्याला थोडेसे किंचित तडतड होईपर्यंत भाजायचे आहेत। हा सुंठवडा एकदम सोपा आहे बनवायला आणि हा प्रसाद खाल्ल्याशिवाय आपला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास सुटत नाही। इकडे आपण बडीशोप वगैरे भाजून घेतलेली आहे। इथे आहे डिंक, हाही छान असा फुगू द्यायचा आहे, तडतडू द्यायचा आहे। इथे सुरुवातीला आपल्याला सुंठ बारीक करून घ्यायची आहे। बघू शकता इथे असं एकदम जाडसर असं निघतं, हे आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि बारीक अशी सुंठ बनवून घ्यायची आहे आणि वरचं जे काय जाड ते टाकून द्यायचं आहे। बघू शकता सुंठ अशी बारीक करून घेतलेली आहे आणि हे जे काही साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। ही सुंठ बारीक करून घेतलेली तीही टाकलेली आहे, साखर, ते सर्व साहित्य आपण मिक्सरमधून काढलेलं आहे। बघू शकता श्रीकृष्णाचा आवडता प्रसाद आपला तयार आहे। हा आपण गोकुळाष्टमीला, श्रीकृष्ण जन्माष्टमीला खाऊन उपवास सोडू शकतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।